आज मी बागडे आणलेत। चला तर आज आपण बागडा फ्राय करू। त्याआधी बागडा साफ कसा करायचा ते दाखवते। तुम्ही जर हे मोठे बागडे आणलेत तर त्याला वरून असा काटेरी खवलांचा भाग असतो, तो पहिल्यांदा काढून घ्यायचा। वरचा पंखाचा भाग आहे तो सुद्धा कापून घ्यायचा। त्यानंतर हा काटेरी भाग जिथून सुरू होतो तिथून सुरीने वरच्या बाजूने असं कापून घ्या। फक्त वरच्या स्किनच्या भागालाच हे काटे असतात, खूप आतमध्ये हे काटे नसतात। त्यामुळे असं वरवर सुरीने कापून घ्यायचं आणि तुम्हाला जमत नसेल तर मच्छीवाल्या मावशीकडूनच साफ करून घ्यायचं। बघा, असा वरचा काटेरी खवलांचा भाग काढून घेतला की वरून कुठेच काटे राहत नाही। त्यानंतर डोक्याचा भाग कापून घ्यायचा। दोन्ही बाजूने कल्ले ओपन करून डोकं काढून घ्यायचं। त्यानंतर पोटातली घाण साफ करून घ्यायची, हे खूप महत्त्वाचं आहे। तर बघा, इथे मी सगळे बागडे साफ करून स्वच्छ धुवून घेतलेत। वरच्या बाजूने सुरीने अशा प्रकारे कट्स पण लावून घेतलेत। असे कट्स लावले की मसाला यामध्ये छान मुरतो। आता आपण फ्रायचा मसाला तयार करून घेऊ। एका बाउलमध्ये चवीनुसार लाल तिखट घ्यायचं, हळद घ्यायची अर्धा चमचा, काश्मीरी मिरची पावडर घालते 1 चमचा, 1 चमचा धणे जिरे पावडर, चवीनुसार मीठ घालायचं आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं। आता हे सगळे कोरडे मसाले चमच्याने एकदा मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालूया। फ्रेश कोथिंबीर बारीक कापून घालायची। अर्ध लिंबू पिळायचं किंवा लिंबाऐवजी तुम्ही चिंचेचं पाणी करून सुद्धा घालू शकता। 1 चमचाभर तेल घालायचं। आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालून मसाला मिक्स करून घ्यायचा। मसाला खूप पातळ करायचा नाही। हा तयार आहे आपला फिश फ्रायचा मसाला। अशा प्रकारे फिश फ्रायचा मसाला तुम्ही इतर कुठल्याही फिश फ्रायसाठी वापरू शकता। या मसाल्याने फ्रायची मच्छी छान कुरकुरीत आणि टेस्टी होते। हा मसाला तयार आहे, तो आपण मच्छीला लावून घेऊ। दोन्ही बाजूने हातानेच व्यवस्थित पसरवून लावून घ्यायचा। अशा प्रकारे मसाला थोडासा जाडसरच ठेवायचा, म्हणजे तो मच्छीला छान चिटकून राहतो। दोन्ही साइडने मसाला लावून घ्यायचा। मसाला लावून झाला की वरून थोडासा रवा लावायचा। रवा खूप जास्ती लावायचा नाही, वरून अगदी थोडा थोडाच घालायचा। रवा वरून लावला की मच्छी फ्राय करताना त्याचा मसाला तव्याला किंवा पॅनला चिटकत नाही आणि मच्छी पण वरून मस्त कुरकुरीत होते। मसाला लावून तयार आहे। आता आपण फ्रायसाठी पॅनमध्ये तेल घालू। तेल थोडं जास्तीच घालायचं। बागडा थोडासा वातूळ असतो, त्याचा पोटाला त्रास होऊ नये म्हणून तेलामध्ये हिंग घाला। सोबतच मी कढीपत्ता पण घालते, छान लागतो फ्रायमध्ये। मसाला लावलेले बागडे घालायचे। आता हे बारीक गॅसवरच छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। एका साइडने क्रिस्पी झाले की ते पलटून घ्यायचे। बघा, आपण रवा लावलेला आहे आणि मसाला पण खूप पातळ केला नाहीये, म्हणून मसाला पॅनला न चिटकता मच्छीला व्यवस्थित लागलेला आहे आणि हे छान कुरकुरीत पण झालेत। अशा प्रकारे आपले बागडे फ्राय झालेले आहेत आणि हे बागडे खूप छान असे कुरकुरीत, क्रिस्पी आणि टेस्टी झालेत। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बागडा फ्राय बनवून बघा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये। बाय बाय।